आता आपण भाऊच्या घरी जेवायला चाललो आहे. इथे सगळे अशी घरं आहेत, त्या जेवणाची व्यवस्था केली जाते. आणि कशी घरं आहेत ते तुम्ही बघू शकता. गडावरची रायगडावरचं जेवण जेवायला भेटणार आहे. पाऊस आहे आणि घर बघू शकता आतमधलं. हो नमस्कार. इथे सगळ्यांना जेवायला वाटतं. बैठक पूर्ण म्हणजे इथे डायनिंग टेबल नाही काय नाही, आपल्या गावच्या स्टाईलनी मस्त जेवायचा. शेणाने सारवलेला आहे आणि मातीचं आहे पूर्ण. स्पेशल खास पिठलं भाकरी असेल, बाकी काय नाही. ते पिठलं भाकरी खायचं आणि तेवढं जायचं. काकी रोज जेवण किती जणांचं बनवता? 50-60-70. आणि जास्त माणसं असली तर भरपूरच. आणि भाकरी कुठली आपल्याकडे असते? तांदळाची. खास करून झुणका भाकर जास्त लोकांना आवडते. हां. बाकी तुम्ही सकाळी किती वाजता येता? सकाळी आम्ही तशी राहतो, पण आता जरा पाऊस होता. काम आहे ना, हां. मग लावणी भात लावणी झाली? आमचं अजून लावणी व्हायची आहे. पाऊसच भरपूर आहे. पाऊस कमी आहे भरपूर नाही आहे. आजपासून चालू झाला आहे जरा, पण छान आहे. हे मला वाटतं ह्यानी मातीनंच हे केलेलं आहे, सारवलेलं. तर असं हे मंडळी गरिबाचं घर नाही, हे श्रीमंताचं घर आहे. हे तुम्हाला अशी खोपटी वाटत असेल, पण हा राजवाडा आहे. आणि हा आहे ना खूप कमी लोकांना, म्हणजे करोडोतून फक्त 100 जणांना असं सुख पाहायला मिळत असेल. आणि हे इथले आपल्या मंगेश भाऊ आणि इकडचे जे परिवार आहेत ते जगतात. खास करून इकडे किती घरं आहेत अशी? 22 झोपड्या. 22 झोपड्या. आणि पूर्वीपारपासून आहेत. हां, 7वी ते 8वी पिढी आहे. 7वी ते 8वी. 7वी पिढी. महाराजांच्या काळापासून पूर्वतंत्री राहिलेली. अच्छा. पिठलं भाकरी आणि अजून काय असतं सोबत? चटणी असते का? लाल मिरची चटणी असते, कांदा असते. ओके. अच्छा. आणि कशी थाळी देतो आपण? 100 रुपये. तो आलात तर नक्कीच आपल्या भावाच्या घरी या जेवणासाठी. कॉन्टॅक्ट नंबर तर देतो आहे, पण आपली गावातली माणसं, गावाकडची माणसं खास करून गावातलं राहून रोजगार घेतात आणि व्यवसाय करतात. ते भारी आहे. ते कुठलंही असू दे, तो आपला रोजगार असतो. आणि गडावरती ही खास करून सेवा ही व्यवसाय म्हणण्यापेक्षा ही सेवा आहे. आणि ही खूप कमी जणांना अशी सेवा करायला मिळते. सो ते एक प्रत्येकाचा मोबलक असतो, पण ही सेवा आहे की तुम्हाला कुठे भुके राहिलात, तुम्ही काय राहिलात, तरी तुम्ही नक्कीच इकडे या आणि जेवून जा. तो आता जेवणाची टेस्ट करणार आहोत. पण पिठलं कशाचं असतं आपलं? बेसनाचं की चण्याची डाळ असते ना, ती दळून घेतो. अच्छा. काकींच्या असतं. काकी तुमचं नाव नाही विचारलं मी. नाव काय तुमचं? सुमन आवठीकर. अच्छा. सुमन काकी आहेत. तो गडावर भेटलं तर नक्कीच आवाज द्या त्यांना आणि हा पण भाऊ असेल. मी रायगडलाच असतो. हो. रोज तुम्हाला रायगड दर्शन मिळतं. मग गर्दी असते 6 तारखेला वगैरे तुम्हाला, मग कसं काय? तुम्ही अगोदरच येता की आम्ही वरतीच असतो ना. वरतीच असतो? सगळं बाहेर असतं टॉयलेट. अच्छा. जेवणासाठी मग तुम्हाला तेवढा वेळ पण नसेल. इकडे बघताय जेवण झालं आहे तयार. लगेच झटकेपट पिठलं आणि भाकरी. आपण आपल्या घरात बनवतो तो पिठलं भाकरीची चव वेगळी, आणि रायगडावर खातो तिथली चव वेगळी. ती आठवणीत राहते. मागे 4 वर्षापूर्वी आलेलो तेव्हा आठवणीत राहिलेलं. पिठलं भाकरी खाल्लेलं आणि आम्हाला आलेलं ना, तर आम्हाला तिथे आराम करायला पण दिलं. 1-2 तास झोपलो, मग गेलो आम्ही. आता पण आपण जरा आराम करून चालेल, कारण पाऊस पण नाही आता. हां. जरा पाऊस कमी झाला की जाऊ. पाऊस पण भरपूर आहे, त्याच्यामुळे आता जरा खाऊया मग जाऊ. चटणी आहे सोबत आणि लोणचं लिंबाचं. तर गरम गरम भाकऱ्या बनवल्यात, त्या आता खायच्या. खास करून रायगडावरच्या जेवणाची टेस्ट करूया. झुणका बघा, अरे छान बनलं आहे. सिम्पल आहे पण डिम्पल आहे, मस्त वाटतं. गडावरती जेवणासाठी माणसं आलेत.
आणखी गॅस बी इकडे जेवायला बसले. जेवलो मस्तपैकी पोटभर. पाऊस काय थांबत नाही, गडावरती भरपूर पाऊस आहे. पण आजचा अनुभव हा स्वर्गात आल्यासारखं वाटतोय. आणि जिवंतपणे स्वर्गात येऊन जेवलो आहे. हा हा हा, काय जेवण आहे आणि काय घर आहे, मस्त वाटलं. आता काही माणसं आले तिथे जेवायला, बसलेत आतमध्ये. पण थंड थंड इतकं टी शर्ट भिजलं आहे तर थंड थंड वाटते. जेवण करतात आतमध्ये. हो हो हो, पाऊस बघा कसला पडतोय. ड्रम भरलाय पाण्याने. त्या साईडला पण घरं आहेत, ती पण बघा कशी पावसाच्या संरक्षणाने अशी झाकलेली आहेत. अजिबात पाणी येत नाहीत. थोडा येतं इकडनं तिकडनं, पण इथं जी रात्रीची झोप लागेल ना, आई शपथ, ती भारीच झोप असेल. चला चला काकी, बाय बाय. छान होतं जेवण. बाय बाय. आता खाली गड उतार व्हायचं आहे. पाऊस आहे भरपूर, त्याच्यामुळे लवकर उतरूया. खाली पाऊस किती आहे काय माहिती नाही. खाली पाऊस असेल बहुतेक जास्त. काकींचं आजचं जेवण म्हणजे खूप छान होतं, अप्रतिम होतं. तुम्ही कधी आलात तर नक्की या. खूप साध्या आहेत काकी. वहिनी आहेत, त्या पण खूप बोलत होत्या. चला, पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. पण इकडं इकडं घरं आहेत 24 सो 24 घरांमध्ये पूर्ण जेवण वगैरे मिळतं. राहतात पण ना रे? हां राहतात पण वस्तीला वगैरे. हां, पाऊस जास्त पडला तर वरतीच अडकायला होत असेल. नाही ना. असो. आणि वातावरण पण आता मस्त झालं. हां, सकाळी आलो तेव्हा पाऊस नव्हता जास्त, पण आत्ता मस्त झालं आहे वातावरण. तो त्या साईडला दर्शन घेतलेलं. आता आम्ही वरती राज्याभिषेक झालेला आणि इकडून खालून जातोय. कुठे आहे? काही जण म्हणजे रोपवेला जाण्याचा मार्ग. हां जात्या वेळेला आपल्याला 2 पॉईंट लागतात, वाडेश्वर मंदिर आणि कुर्चीवरचं चला. हां, ते आपण पाहून पुढे होणार. सो जातो आता. मस्त अनुभव घ्यायचा आहे. रोपवेचा पण अनुभव उतरण्याचा घ्यायचा आहे. मागच्या वेळेस आलं तेव्हा चढण्याचा घेतलेला, आता उतरण्याचा घेऊया. आता आम्ही ज्या ठिकाणी आलो तिथे लोक जास्त येत नाही. वाडेश्वर मंदिराच्या समोरच्या साईडला आलो आहे. प्रजन्न मापक म्हणतात ना, म्हणजे पाऊस किती पडला ते मापण्याचं ठिकाण. आता ते पडत्या अवस्थेत आहे. हां, तर आपण पाहू शकतो. अच्छा. इथे मोजायचे. हां, किती पाऊस झाला आहे काय ह्याच्यावर समजायचं. पण कसं काय ते हां, टेक्नॉलॉजी माहीत नाही, ती टेक्निक माहीत नाही. सो ही जुन्या कालची ही टेक्निक होती तेव्हाची. पूर्ण वरून पाहिलं ना तरी पाऊस. हां, सो त्याच्यातून पाऊस पडत असेल. हां, वाडेश्वर मंदिराच्या इथे आलो आहे आपण आता. दर्शन घ्यायचं ना, मस्त नजारा आहे. आता जरा हवा शांत झाली. पोटल्याचा डोंगर कुठे आहे? या साईडला खाली आहे. ह्या साईडला आहे. हे तलाव आहे. हे तलाव आहे? हां. अरे दिसतच नाही आहे. काय जा पूर्ण धुका आहे. बैल आहेत तिथे. बैलगाडाच्या खाली पण नसतील जात. नाही, वरतीच. मग त्या पाऊस वगैरे पडला तर वरतीच ते झोपले आहेत. हां हां. सो पोटल्याचा डोंगर तुम्हाला माहीत असेल. तो पोटल्याच्या डोंगरावरून इंग्रजांनी तोफेचा हल्ला केलेला आणि संपूर्ण रायगड 11 दिवस जळत होता. 11-12 दिवस. सो ते दिवस खूप विचित्र होते. ते आपण नव्हतो त्यावेळेस, पण ती इतिहास ऐकूनच वाचूनच ते आपल्याला विचित्र वाटतं. मग तेव्हा जे राहणारे लोक आहेत त्यांना कसं वाटत असेल. मंडळी, रोपवेने आता खाली जायचं आहे. त्यासाठी फॉर्म भरायला लागतो. इकडे फॉर्म इथे सबमिट करायचं आहे. कसं आहे तिकीट इथे? जाणे येणे 325. जायला 225. सो असं आहे. इथे काउंटर आहे, इथे पे करू शकतो. जातो आहे. नमस्कार. तुम्ही गाईड आहेत का इथे? गाईड. अच्छा अच्छा. हे घ्या. हे प्रदीप ऑफिसर. हो नमस्कार नमस्कार. कसे आहात? ते मोठे फॅन आहेत. आम्ही पण बघतो की रायगडला बरेच तुमच्यामुळे माहिती मिळते आम्हाला. छान वाटलं भेटलं.
आज नशीब गर्दी नाही रोपवेला खाली उतरण्यासाठी, चढण्यासाठी जास्त असते. मोस्टली लोक खाली उतरायला चालत जातात. इथे तिकीट आपला हे झालं रायगड रोपवे. आपला नंबर लागेल की नाही? चला लगेच लागला नंबर. वा 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 वा. पोहेने खाली उतरतोय. किती वेळात उतरू? 4 मिनिटात. 4 मिनिटात. अरे वा. स्टॉप झाली. अरे खालचं काही दिसतच नाही. तर जाता जाता मजा येईल. विमानाची फिलिंग येते. मस्त वाटतंय. आता उतरताना 4 मिनिटात उतरू. वरनं ढगातून खाली कसलं वाटते कसं. पण आता खालची आपली हिरकणीवाडी दिसायला लागली. गड उतरलोय आणि इकडे हिरकणीवाडीमध्ये खाली गावात फिरतोय भावाच्या, मंगेश भाऊच्या. अजून भात लावलेला नाही वाटतं. हां खाली मला वाटतं पाऊस पडून गेला काय? जास्त पडलं नाही खाली पाऊस. हां वरती लय पडलं. वरती एवढा तुफान पाऊस होता ना, तुम्ही बघितला असाल. खाली नाही. असंच असतं वरती डोंगरांवरती पाऊस. चला हिरकणीवाडीत घरं भरपूर असतील ना. पण ही वाडी आहे की गाव? हिरकणीवाडी वाडी असं की का आपला कसं कोकणावर? पहिलं वाडीच निघत नाव होतं. हां उतरल्यानंतर हिरकणीवाडी नाव. अच्छा. सगळी स्थानिक लोक राहतात इकडं. हे आपलं जुनं घर. जुनं? हां. अच्छा हे जुनं. इथे गणपती बसतो काय? हां. भाऊचं इथे गणपती बसतो. समोर काय वाडा आहे की घर आहे? समोर वाडा. जुनी घरं पहिली अशीच तर होती. अशी होती. हां सेम. आत्ता तर सुधारणा झाली, 5-10 वर्ष झाली. पण वाडं असेच जुने आहेत. सो मंडळी आता खाली रूमवरती आलेलो आहे. मंगेश भाऊ आपले, त्यांनी कॉफी दिली मस्त बनवून. रायगडचा पूर्ण इथून नजारा राहत्या बिल्डिंगच्या इथून दिसतोय. हा पोर्शन रायगड असा पाहिजे होता, समोरच्या समोर दिसला असतं. पण हा हे आहे त्याच्यामुळे हे आहे. पण ह्या बाल्कनीतून असा दिसतोय. आपलं मंगेश भाऊ आहे त्याच्या वरती रायगडावरती घरामध्ये जेवलो. मस्त जेवण खूप छान होतं. आई खूप छान आहे. सो आज इथे मी वस्ती करणार आहे. रात्रीसुद्धा जेवण इथेच आहे, मंगेश भाऊने केलं आहे. सो इथे हा लॉजिंग आहे मंगेश भावाची. इथे रूम्स आहेत जे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आलेलो तेव्हा. पण आत्ता इकडे रूम्स आहेत. इकडे गरम पाण्यासाठी आहे गिझर वगैरे. सो इकडे आलात तर नक्की कॉन्टॅक्ट करा राहण्यासाठी वगैरे फॅमिलीसाठी. मी इथे एकटा आज राहतो इकडेच. सो इकडचा परिसर, आजूबाजूची गावं फिरणार आहे. भाऊ कुठे चालला? हां ओके ओके ओके. सो त्यांनी खूप मदत केली आज आणि अख्खा दिवस होता माझ्यासोबत आज. म्हणजे रायगडावरती त्याला कामं बरीच असतात. सो आज माझ्यासाठी दिवस काढला. सो इकडच्या आजूबाजूच्या परिसरात असाल तर नक्कीच तुम्ही कमेंट करा. इकडच्या आजूबाजूच्या गावाची नावं कमेंट करा. अजून कुठं फिरलो पाहिजे ते कमेंट करा. काय बघायला आवडेल ते कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.